सर आपल्या इथं म्हणजे कर्मचारी किती समजा त्याच्यापैकी एक रोज सध्या? पाहिजे ना तिथं. 3 कर्मचारी. बरं त्यांच्या ड्युट्या कशा कशा आहेत नेमक्या? एक एएनएम, एक सीएचओ आणि कॅम्प्युटर. बरं कोणत्या दिवशी येणार ते? ते शेड्यूल करतो मी तुम्हाला सांगतो ना. बरं इथं रेग्युलर राहणार कोण? तिन्ही पैकी रेग्युलर कोण तर असेल ना? आता 3 गजन आहेत म्हणल्यानंतर रोज एक जण आठवड्यात दिवसात किती आपले 6च ना, रविवारचं सुट्टी झाली. तर नमस्कार मंडळी, विषय आहे आपल्या गावातील आरोग्य उपकेंद्राचा. आरोग्य उपकेंद्रात काय आपल्याला सुविधा मिळतात आपण याच्यात थोडक्यात आपल्याला महत्त्व सांगतो मित्रांनो. यामध्ये गर्भवती माताची तपासणी, लसीकरण, नवजात बालकांची काळजी, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण आणि सामान्य आजारावरती उपचार समावेश आहेत. आता याविषयी आपल्याला माहिती कोण देणार? तर आपल्या गावातील आरोग्य सेविका आणि आशा कार्यकर्ता घराघरात जाऊन लोकांना आरोग्याविषयी जागरूक करतात आणि लहान मुलांना वेळेवर लसीकरण देणे, गर्भवती महिलांची नियमित तपासणी करणे आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगणे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता यामध्ये कार्यरत कोण असतात? तर महिला आरोग्य सेविका एएनएम, पुरुष आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू, आशा सेविका गावातील आरोग्य कामात मदत करतात. तर मित्रांनो हा झाला समावेश. पण आपल्या गावातील आरोग्य उपकेंद्राची सुविधा आपल्याला कुठलीही सुविधा मिळत नसल्याने आपल्या गावातील सरपंच आणि ग्रामस्थ यांनी जाऊन अधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा केली आणि आरोग्य उपकेंद्र कायमस्वरूपी चालू राहावा याच्यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या. तर चला आपण सविस्तर व्हिडिओ मित्रांनो आपण पुढे बघून आपल्याला नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक, फॉलो आणि शेअर करा. जर एकच आहे बंगालतून बघतो मला तर तुम्ही दिली तर पाहिजे 9 ते 1 वाजेपर्यंत. मग आम्हाला तसं काय करा, तुमच्याकडे आमच्याकडे टकलेवाडी, ब्रह्मगाव, मंगलवेबा आणि चकलंबा. बरोबर आहे. मग तुमचं मेन हे ना राईट ना, चकलांबा मेन आहे. तुम्ही एक वेळ चकलांबा गेले बरोबर. दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे हा कामाचा लोड आहे, तुम्ही तरी येणार, मी पण टकले जोडी जाणार, माझं येणार, तुम्ही जोडी जाणार. मी ते एक वेळापत्र पाहिजे. तुम्ही कधी हजर राहणार, किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत राहणार, तुमच्याकडे कामाच्या लोडनुसार तुम्ही आम्हाला व्यवस्थित मात्र झाले सगळं जाऊ द्या. आम्हाला उद्यापासून जर तुम्ही किती टायमिंग येणार आहेत, आठवड्यातून 3 दिवस 2 दिवस तसं यांचे हे किती दिवस येणार आम्हाला एक वेळेस लावा, बोर्ड लावा. आम्ही त्या पद्धतीने गावकऱ्यांना सांगतो. सोमवार, मंगळवार, बुधवार कोणाची ड्युटी, गुरुवार, शुक्रवार, शनिवार कोणाची ड्युटी. त्या टायमिंगला ते आलेच पाहिजे. चार्ज लावून पण फायदा नाही, लावून ठेवायचं आणि ते आलाच नाही ते नाव टाकून त्याच्या पुढे मोबाईल नंबर टाका. जर नसेल तर आम्ही फोन बी लावू शकतो. प्रॉपरली चार्ज लावा. त्यांनी सेवा चांगली दिली.